हाय नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलाच असेल. सो मी काही जास्त तुम्हाला एक्सप्लेन नाही करत बसणार आहे. आपण डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूया. तर जसं की तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये मी की टेबल बनवायचा आहे, तर हा माझ्याकडे हा असा बॉक्स टाईप टेबल होता. म्हणजे ॲक्च्युली तो TV टेबल होता, पण त्याचे बाकीचे सगळे पार्ट्स काढून टाकले आणि हे एवढंच ठेवलेलं आहे. तो बराच जुना होता. सो आता त्याच्यातून मला टेबल बनवायचा होता. तो स्टडी टेबल किंवा वर्किंग स्टेशन टेबल म्हणतो ना, तर तसा बनवणार होतो. तर त्याच्यासाठी मेजरमेंट घेतलेलं आणि मग तसंच प्लाय आणि तसे 2 काय म्हणतो आपण पाय असं घेऊन आलो आम्ही. त्याच्यानंतर हे जे आहेत हे 2 काचेचे काच ठेवलेली होती त्याच्यावरती. सो ते खूप खराब झाले होते, मग ते काढून टाकले. आणि आता हा जो आहे हा उभाच यूज करणार आहे. तो आधी आडवा होता. तर आता त्याच्यावरती इथे प्लाय ठेवलेला आहे. आणि इथे आमचं जरा चाललं होतं की कसा ठेवूयात कसा नाही, म्हणजे कसं सेट करायचं त्याला. सो ते फायनल झाल्यानंतर मग त्याला खिळे ठोकून घेतले. आणि आता अगेन पायाचं पण म्हणाल तर ते पण तसाच विचार करत होतो की कसं लावूयात, म्हणजे असे 2 मागे पुढे लावूयात की कसं वेगळ्या पद्धतीने. पण तो विचार झाला तो तुम्हाला पुढे दिसेल. आता बॉक्सची जी साईडची बाजू होती ना, तर त्याच्यावरती मी मार्जिन करून घेतलेलं आहे. सो त्याच्यावरती मला काहीतरी वेगळं असं करायचं होतं. सो इथे मी कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती असे त्याचे पीसेस कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला मेजर केल्यावर दिसलं असेल, म्हणजे आखून घेतल्यानंतर. आता त्याच्यावरती हा मास्किंग टेप लावलेला आहे आणि तो पूर्ण चारही बाजूंनी अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे. हा जो पुठ्ठा आहे हा जो TVचा बॉक्स येतो ना, की ज्याच्यामध्ये म्हणजे तो खूप स्ट्रॉंग असतो आणि त्याला लवकर काही होत नाही, तर तो घेतलेला आहे. म्हणजे तो एकदम स्टर्डी आहे. सो असे मी किती आहेत हे आय डोंट नो, 1 2 3 4 5 6 7 8 असे पीसेस करून घेतलेले आहेत. आता त्याच्यावर फेविकॉल लावलेला आहे आणि ज्या त्या ठिकाणी म्हणजे तो पूर्ण स्प्रेड केलेला आहे आणि म्हणजे असं लावून घेतलेला आहे या साईडला. आणि तो लावून झाल्यानंतर त्याला अगेन मास्किंग टेप लावलेला आहे, म्हणजे की तो आपला निघणार नाही, म्हणजे फिक्स बसून राहिला असं. आणि अशाच पद्धतीने सेम बाकी सगळे जे कार्डबोर्डचे पीसेस होते तर ते पण लावून घेतलेले आहेत. आणि त्याला पूर्ण मी 1 दिवस दिलेला आहे वाळून द्यायला, म्हणजे ते निघणार नाहीत असे. आणि इथे पण अगेन मास्किंग टेपने कवर केलं आहे. आता हे 1 दिवस झाला आहे प्रॉपर आणि मग मास्किंग टेप काढून टाकला आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस केलेली आहे. तर आता तुम्ही बघितलं त्याप्रमाणे आपलं टेबल जे आहे ते ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. फक्त त्याला पेंटिंग आणि सनमायका लावायचा आहे. सो ज्याचे पाय आणि तो खालचा जो बॉक्स होता तर त्याला मी प्रायमर करून घेणार आहे आधी आणि त्याच्यावरती व्हाईट कलर लावणार आहे. आणि वरती फ्लॅट सरफेस आहे, तिथे आपल्याला काही कलर करायची गरज नाही आहे मला, कारण त्याच्यावर सनमायका लावणार आहे. सो हे झालं. आणि त्याच्यासाठी मी इथे हा जो आहे तर हा प्रायमर जो आहे SP स्पार्कल म्हणून, तर तो यूज करते आणि व्हाईट पेंट. सो हे जे दोन्ही प्रॉडक्ट आहेत ना, तर ते मी व्हिडिओ कुठला केला होता, कबर्ड मेकओव्हरचा व्हिडिओ केला होता, तर तेव्हा वापरले होते. सो आता मला परत तेच उपयोगात आलेले आहेत, नवीन आणलेले नाही आहेत. जर तुम्ही तो मेकओव्हरचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तो तुम्ही बघून घ्या. तर आता मी पुढची प्रोसेस स्टार्ट करते. तर इथे हा प्रायमर लावायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल एक सांगायचं झालं तर प्रायमर जो आहे ना, तो एकाच ठिकाणी म्हणजे एकदा लावून झाल्यानंतर सारखा तिथेच लावायचा नाही. आता इथे जे आहे हा मी पेंट घेतलेला आहे आणि मग तो पण मिक्स करून घेतलेला आहे, कारण बरेच दिवस झाले यूज नव्हता केला. आता पेंट जो आहे तो मी 2 कोट मारलेले आहेत. आणि आता पेंट सेकंड कोट मारताना मी आधी ब्रशने मारलं आणि त्याच्यावरती नंतर स्पंजने डॅब करून घेतलेला आहे. तुम्हाला इथे दिसतंय त्या पद्धतीने, म्हणजे इव्हनली सगळीकडे कोट जो आहे तो लागतो. आता त्यानंतर मी इथे जसं की तुम्हाला आठवत असेल, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर माहिती होईल की आधीच्या पण व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की मी व्हाईट कलरचा सनमायका बघायला गेले होते आणि तिथे मी हा सनमायका घेऊन आले होते. पण ॲक्च्युली मला ग्लॉसी हवा होता पण नाही मिळाला, म्हणून मग मॅटवाला घेऊन आले. आणि त्यानंतर मग इथे मी पूर्ण जो प्लाय आहे त्याच्यावरती फेविकॉल पसरवलेला आहे आणि त्याच्यावर हा सनमायका जो आहे तो लावून टाकला आहे. नंतर त्याच्यावरती वजन ठेवलेले आहेत आणि मास्किंग टेपने पूर्ण त्याला परत कवर केलेला आहे, म्हणजे जेणेकरून तो फिक्स राहणार आणि मग निघणार नाही, असं चारही बाजूने मास्किंग टेपने कवर केला आहे. त्यानंतर इथे मी हे काही हुक्स आणि काय म्हणू शकतो स्क्रू ते आणलेले आहेत. तर ते इथे मी केतन मार्जिन म्हणजे पूर्ण मेजरमेंट घेऊन त्यांनी ते लावलेले आहेत ड्रिल वगैरे करून. तुम्हाला कळेल पुढे ते, म्हणजे ॲक्च्युली तिथे प्लाय होता एक शिल्लक, तर तो ठेवायचा आहे, म्हणजे त्याचं काय म्हणू शकतो आपण पार्टिशन होईल असं. तर
तर ते केलेलं आहे आणि तो प्लाय तिथे ठेवून दिलेला आहे. सो इथे मला केदांची खूप मदत होते की या सगळ्या गोष्टी करायला आणि ते मला मदतही करतात, त्यामुळे मला खूप छान वाटतं. आता पुढे जे आहे तर ते टेबलची साईडची जी बॉर्डर दिसते आपल्याला ब्राऊन कलरची, तर त्याच्यासाठी ती हाईड करायला ही पट्टी आणली होती. सो इथे हा ग्लू लावून घेतलेला आहे आणि तो इव्हनली स्प्रेड करून त्याच्यावरती जी पट्टी आहे ती ॲक्रेलिक, तर ती बसवून घेतलेली आहे. अशी चारी बाजूला बसवून घेतलेली आहे आणि ते इव्हनली काय म्हणतो वजन जे आहे ते इव्हनली त्याच्यावरती ठेवायचं आहे. आता त्यानंतर टेबलच्या साईडची जी बाजू होती ना, तर त्याच्यावरती मी असे हे काय म्हणू शकतो शेप्स काढून घेतलेले आहेत, म्हणजे वेगवेगळे की फुलाचं आहे, हार्ट शेप आहे, असे सगळे वेगवेगळे. आणि मग हे काढून झाल्यानंतर काही नाही, त्याला छान असे आवडीचे व्हायब्रंट असे कलर केले की असे पॉपअप होतील ते कलर आणि मग ते छान आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर मग त्याला फक्त आउटलाईन करून घेतलेली आहे मार्करने. ओके, तर आता टेबल बनवून झालेलं आहे आणि आता पुढची जी वस्तू बनवणार आहे ती आहे पेगबोर्ड. सो ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांना नाही माहिती तर त्यांच्यासाठी ती मी पिक्चर देईन. सो हे जे आहे हे बेसिकली आपण स्टडी टेबल असतं किंवा तुमचं वर्क स्टेशन असतं, म्हणजे वर्किंग टेबल जो असतो, तर तिथे तुम्ही भिंतीवरती वगैरे असं लावता ज्याला होल असतात, तर ते बनवणार आहे. सो त्याच्यासाठी मी इथे 2 MDFचे बोर्ड घेतलेले आहेत. तर माझ्याकडे हे असे 2 MDFचे बोर्ड्स आहेत. तर हा जो आहे हा म्हणजे बरोबर साईज होता, पण हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा होता. त्याला मी घरातच कट केलेला आहे सुरीच्या मदतीने. 5 ते 7 मिनिटं लागलेले आहेत. सो आता ते कसं करायचं ना, त्याची प्रोसेस मी तुम्हाला म्हणजे मी कसं करणार आहे, माझ्या डोक्यात काय आहे कसं करायचं त्याच्याबद्दल, सो मी ते तुमच्यावर शेअर करते. चला तर मग आपण स्टार्ट करूया. तर इथे मी हे जे MDFचे बोर्ड आहेत तर त्याच्यावरती मी मार्जिन आखून घेते की किती स्क्वेअर मला हवा आहे. तर त्यानुसार इथे मी आखून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते पुढे की असे स्क्वेअर शेप जे आहेत ते आखून घेतलेले आहेत. आता यानंतर ऑल्टरनेट असं मी त्याच्यावरती आहे ना ड्रिल करून घेणार आहे. ड्रिल करताना म्हणजे आधी मी वरती टेबलवर दाखवण्यासाठी म्हणून केलं, पण नंतर मग मी खाली घेतलं कारण वरती मला एवढं पॉसिबल नाही झालं वरती ड्रिल करायला. सो मी ते खाली फरशीवर जमिनीवरच घेतलं करायला आणि मजा येत होती ड्रिल करायला. पण नंतर दुसऱ्या दिवशी जाम हात दुखला माझा कारण खूप सारे ड्रिल केले ना ते. सो हे अशा पद्धतीने करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पेपरने आणि आधी कापडाने घासून घेतलं कारण ते छोटे छोटे पार्टिकल्स होते ते जायला पाहिजे होते म्हणून. सो इव्हनली झाल्यानंतर त्याच्यावरती मी 3 कोट केलेले आहेत व्हाईट पेंटचे आणि हा जो कलर आहे हा मॅट कलर आहे. आता ह्या ज्या माझ्याकडे 2 पट्ट्या होत्या, पट्ट्या म्हणजे लाकडाच्या पट्ट्या म्हणू शकतो, तर त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर हे खिळे घेतले आणि हे जे बोर्ड आहेत ते दोन्ही इव्हनली असे त्या लाकडाच्या पट्ट्यांवरती ठोकून घेतलेले आहेत. तुम्हाला कळेल, सगळी प्रोसेस सांगायची गरज नाही. बरं, आता इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माझे कष्ट तुम्हाला दिसत असतील, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तेवढंच मला खूप छान मोटिवेशन मिळतं. सो आता पुढची प्रोसेस बघूया. सो इथे जे आहे ते हे मी पेगबोर्ड आणि जो आपला टेबल बनवलेला आहे तो डेकोरेट करतोय आणि अन्वीलाही खूप छान वाटत होतं. तर ती मला म्हणत होती की आई मला पण करायचं आहे. सो तिला पण करायला दिलं मी आणि तिलाही छान वाटत होतं. सो इथे अशा पद्धतीने ती पण ठेवत होती, म्हणजे तिला ऑलमोस्ट सगळं तिनेच ठेवलेलं आहे. जिथे हात नाही पोचलेला तिथे मी सगळं अरेंज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील कशा केल्या आहेत ते. सो इथे मी मेणबत्ती पेटवलेली आहे आणि छान मस्त वाटते. आता हे तुम्हाला लुक बघायला मिळेल. हा टेबल आणि पेगबोर्ड बनवलेला तो आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर मला फर्स्ट टाइम बघत असाल तर आपल्या चॅनलवरती जा, तिथले सगळे व्हिडिओज बघा आणि ते आवडले तर आणि तरच सबस्क्राईब करा. त्याशिवाय तुम्हाला म्हणणार नाही मी की मला सबस्क्राईब करा म्हणून. तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.